हाँ जी सर। महाराष्ट्र सरकारने जवळपास 18 जाती जे राज्याच्या ओबीसी सूचीमध्ये आहेत त्यांना केंद्रीय सूचीमध्ये घेण्याकरता प्रस्ताव पाठवलेला आहे। त्यावर आम्ही काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्याचे ओबीसी वेलफेअरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि ओबीसी सोशल जस्टिसचे सेक्रेटरी यांच्यासोबत बैठक घेतली। त्यांनी पाठवलेला प्रस्ताव हा थोडासा अपूर्ण होता, काही त्यात कागदपत्री गरज होती। आम्ही त्यांना लेटेस्ट अहवाल मागितलेला आहे आणि तो लेटेस्ट अहवाल त्यामध्ये या जातींतील जी विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी किती टक्के ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये हायर एज्युकेशन घेत आहेत, एमबीबीएस असेल, इंजिनिअरिंग असेल, पीएचडी करत असतील, सोबतच यांना नोकरीमध्ये किती स्थान आहे, क्लास 1 मध्ये, क्लास 2 मध्ये, क्लास 3 मध्ये, क्लास 4 मध्ये, या सर्वांचा एक अहवाल आम्हाला लेटेस्ट पाहिजे। त्यांनी दिलेला आहे पण थोडा अपूर्ण आहे आणि आर्थिक स्थितीबद्दल आजच्या स्थितीची त्वरित माहिती मागितलेली आहे। हा विषय आम्ही गेली 3 महिन्यापासून हाताळत आहोत। ताबडतोब 6-7 दिवसात त्यांनी दिला पाहिजे। 7 दिवसाची मुदत दिलेली आहे आणि त्यांनी पण त्यावर काम केलेलं आहे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणि म्हणून आम्ही लवकर त्यावर निर्णय घेऊ। अहवाल आल्याबरोबर या सर्व 18 जातीमध्ये त्यामध्ये प्रमुख जाती आहेत की लोधी आहेत, गुजर आहेत, वीरशैव आहेत, लिंगायत आहेत, भोयर पवारी आहे, बेलदार, कापेवार, कराडी, डांगरी असे अनेक झाडे आहेत, हे प्रतिष्ठित आहेत। त्यांना निर्णय मिळेल असा आयोग प्रयत्न करणार आहे आमच्याकडून। फक्त हा अहवाल आला की आम्ही ताबडतोब त्यांना अभ्यास करून जास्तीत जास्त 2-3 दिवसांमध्ये आम्ही त्याला कॅबिनेटला पाठवून देऊ। त्याची प्रतीक्षा करीत आहोत। काल जी बैठक झाली त्यामध्ये व्यवस्थितपणे आम्ही विषय समजून सांगितला आणि 7 दिवसाची मुदत दिलेली आहे। धन्यवाद।